हॅलो. हा बोला. सर एच एस देशपांडे. हा बोलतो. सर वामनराव पाटील बोलतो, हिमायतून, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, अजितदादा बोला गट. सर. बोला सर. बोला सर इथं जे आपलं नालीचं बांधकाम चालू आहे हा हा महामार्गावर, हा हा त्याची देखभाल तुम्हीच करता ना सर? हो देखभाल आम्ही जेही करतात, मी पण आहे. बरं. हा जेही कोण आहे? जेही कोण आहे सर? जेही तिथं गादा साहेब म्हणून आहे. काय म्हणलं सर? गादा साहेब म्हणून आहे. बरं. किती दिवसाला येतो सर ते इकडं चौकशीला काही? ते 2-3 दिवस साठायच्यात ना साहेब. थोडासा संभाजीनगरला गेलो 2-3 दिवस. बरं. काम चांगलं झालं सर. पाहिलं या कामावर तुम्ही कधी आलते साहेब? नाही मी नव्यानं चालू आहे, आता यायला लागलो तिकडं. गुरुवारी उद्या येतो तिथं. तुमच्या पूर्ण डिपार्टमेंटला 100% लाजवायसारखं काम आहे साहेब. असं आहे का? बरं. 100% बोगस काम व्हायलं हिमायतनगरमध्ये. आता नाली रोडला जी पहिलीची नाली आहे साहेब, ती नाली सोडून दुसरीच नाली त्यानं, ती 5 फूट नाली सोडून त्या नालीच्या मधामध्ये 3 फूट अंतर ठेवून त्यानं रोड साईडनं नाली घेतला आणि 100% बोगस काम करायला, रात्रीच्या टायमाला कामं करायला. खालच्या बेडला माती नाही, मुरुम नाही. हे कोणीतरी राठी भाईजी नावाचा गुत्तेदार आहे. तुम्ही आता इकडे आतापर्यंत कामाला आले नाही. बरोबर. कोण गुत्तेदार कोण आहे साहेब? रुद्राणी म्हणून. रुद्राणी का? अच्छा, हे भाईजी नाही का त्याच्यात? अहो ते भाईजेच करत असेल तो. मी विचारून सांगतो तुम्हाला सर. मी आता नाही ऐका, मला पहिले बोला तुम्ही. हा बोला. या अगोदर आम्ही महावितरणचा असाच कार्यक्रम केला. लक्षवेधी लावली साहेब. विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो, हे असले काम आम्ही सहन करणारे माणसं नाही. आणि हिमायतनगर मध्ये जे काम करायचं नाही साहेब, तुमचा कोण इंजिनियर आहे मला माहित नाही, पण त्या इंजिनियरला आहे की नाही बुटानं मारलं पाहिजे साहेब. बुटानं त्या नालीच्या बांधकामावर उभं करून बुटानं मारायसारखं काम करायला त्यांना काम करून घ्यायला. कुठल्या नगर अध्यक्षाची इथं वचक नाही, कुठल्या नगरसेवकाची वचक नाही, ना आमदार खासदार कोणीच. आता इथं रनिंग आमदार बाबुराव कोळीकर साहेब खूप प्रयत्न करतात चांगलं काम करण्यासाठी, पण का तुमचे कर्मचारी फोन उचलत नाहीत? आज मला सांगा, तुम्ही या कामावर तुम्ही जर आले ना साहेब, या जागी तुमच्या कर्मचाऱ्याला गाडून टाकायसारखं काम करायचं, एवढं बोगस काम करायचं त्याला सांगा आवरा, नाहीतर राष्ट्रवादी स्टाईल मध्ये आहे की नाही वाटोळ करून टाकल बघा आम्ही तुमचं सगळ्याच. नाली सोडून 5 फूट अंतर सोडून त्या मधात नालीचं काम करायला, बेधुंद काम करायला, चाराण्याची गजावी वापरायला, मधामध्ये खालच्या बेडला गजावी नाही, वरच्या बेडला गजावी नाही. अरे आज तुमचं काम चालूही झालं नाही साहेब, तर 15 दिवसात त्याचं गाड्या फसाल्यात, रोड नाली तुटून एक ट्रक पडला. साईको मोवार म्हणून आहे एक सिमेंट गजाईचं दुकान, तिथं ट्रक पडला, पल्ले पूर्ण नाल्या बुजाल्या. आता नाल्यावर ओढून माल टाकायला एरीच येड्याचा गाबा. हे पहिलेचे रोडचं वाटोळ केलं साहेब तुम्ही सगळ्यांना. डिवायडर खतम केलं. डिवायडर पायी आमच्यातले कमीत कमी 5-10 लोक मेलेत. काय हो तुम्ही का मागायला लागले एवढे हिमायतनगरचे आमच्या? का काम करत नाही तुम्ही? तुमची ड्युटी आहे ना साहेब. विचारून डिटेल सांगा, ते काम बंद करा, नाही तर आम्ही काय कराल तुम्हाला माहित नाही. एका रागामध्ये लोक पेटले ना साहेब, एखाद्या कर्मचाऱ्याला नालीत गाडून टाकतील लोक बघा. एवढा मात करू नका तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटचा. देशपांडे साहेब सांगालो ते काम बंद करा आज रोजी. आयला कोण बी आलं काय बी करून चाललं, कोणाचा थाक राहिला नाही इथं. आणि तुमचे ते फालतू कोण आहे ते महादरचे होत, फोन उचलत नाही साहेब. काय सांगायचं तुम्हाला? 50 फोन लावतो फोन उचलत नाही. अहो साहेब खरंच हो, नालीवर एवढं बोगस काम आहे की बस तुम्हाला सांगतो विषयच नाही. समजा त्याचं नाव काढायचं काम नाही. बंदच करून टाकतो आणि बिलकुल बंद करा साहेब. मी काय तुमच्या समोरच तिथे आधी आपण बोलू. आपण देशपांडे साहेब काय तक्रार आहे तुमचं? मी काय म्हणतो देशपांडे साहेब, तुम्ही जर कामावर आले ना, मी तर म्हणतो ना मग 100% तुम्ही मजा अगोदर तुमच्या कर्मचाऱ्याला तुमच्या हाताने तुम्ही एखादी थप्पड मारचाल, नाही तर घरी जाय म्हणशाल त्याला. तुम्ही सांगतो एवढं राहत नाही साहेब. मी तुमच्या वरी बघा डिसेंबरकडे बी तक्रार केली, पण आता काय फरक पण आला तुमच्या तक्रारीला? आता काय नाही. आता बघा साईडवर येऊन आहे की नाही, एक दिवस लोक जर गरम झाले ना तर तडी दिल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या कर्मचारी लोकांना. ना बरोबर आहे ना, चूक झाली असेल तर ते मान्यच करायला पाहिजे, असं नाही. नाही बोगस आहे साहेब. नाली सोडून तुम्ही मदत नाली का करायची मला ते कळत नाही. म्हणजे कोण्या एखाद्या मोठ्या श्रीमंताचं घर आलं की नाली रोड कर,
गरीबाचं आलं की त्याच्या घराकडे. हे का तुम्ही रोडच्या सेंटर साईडहून तुम्ही दोन्ही इकडे सेम नाली का व्हायला नको? समान घ्यायला छान, मी या तुम्ही हिमायतनगरला या, तुम्हाला दाखवतो. अहो सगळं वाटोळं केलं या नागपूरच्या भाईजी कॉन्ट्रॅक्टरनं हिमायतनगर शहराचं वाटोळं केलं, वाटोळं. आणि त्याच्यासोबत काही मिळून हाती नाही, गावची लीडर फालतू लीडर, त्या लीडरमुळे तर सगळं हिमायतनगरचं वाटोळं झालं. बरं सर, बरं सर. हा, सगळा फालतूपणा झाला पैशासाठी आहे की नाही. कोणाचंच कोणावर लक्ष नाही. नागपूरच्या त्या गुत्तेदारा संघ प्रॉपरचे 2-3 लीडर गाडीमध्ये फिरतात, बस त्याचं काम झालं की गाव समाधान. देशपांडे साहेब, माझी तुम्हाला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष या नात्यानं रिक्वेस्ट आहे, एक बरं, वेळेस सर. येऊन तुम्ही कामावर पहा. उद्या अन्यथा येतो, उद्या 2 येतो, दिवसाच्या 100%. नंतर तुमचं उद्या परवा 2 दिवस मी वाट पाहतो, एखादा दिवस नाही, अडचण येऊ उद्या- शकते. उद्या 100%. आणि जर उद्या समजा येतो. हे नाही झालं ना, आम्ही जर वेगळं पाऊल उचललं, आम्ही कोणाच्या बापाला सोडत नाही साहेब. कोण मग त्या भाईजी संघ फिरत असेल त्या लिडराची ठोकणारे आहो आम्ही, आणि त्या गुत्तेदाराची ठोकणारे आहो. आम्हाला गावचा विकास पाहिजे, गावात काम क्वालिटी बाज झालं पाहिजे, आणि गावातल्या नाही, कामामध्ये करू कुठेही ना, काही करू कमजोरी ना, नाही झाली काम पाहिजे. करून देऊ, अहो व्यवस्थित करून आता देऊ. पडाल्या हो तुमच्या नाल्या साहेब, नाल्या आता पडाल्यात तुमच्या. बरं, बरं. ठीक आहे साहेब. आणि आज हो, ते सर. काम बंद करा साहेब. तुम्ही उद्या येत असाल तर त्याला सांगा आज बंद कर हो, म्हणून. उद्या 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 येतो, उद्या येतो. मी तुम्हाला बातमी पाठवतो. तुमचा व्हॉट्सअप नंबर हाच आहे का? हो सर, हो सर. तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, मागे बातम्या लागल्या तरी त्यांनी कुठे कानाडोळा दूर केला. ते 8च्या तारखेला त्याचं काम बंद करा, पहिले चौकशी केल्याच्या नंतर काम करा म्हणून सांगा साहेब. बरं सर, बरं. चला, नमस्कार साहेब. नमस्कार, नमस्कार. थँक्यू सर. ओके सर, ओके.